सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ। दुपारनंतर संध्याकाळपर्यंत जी वेळ आपल्याला मिळेल त्या वेळेमध्ये परमपूज्य पंडितजी प्रदीपजी मिश्रा यांचं कुबेरेश्वर धाम शिवोर येथून आपल्याकडे आगमन होईल। ते आगमन झाल्यानंतर एक 15 मिनिटाची फक्त त्यांची आपण मिरवणूक केल्यासारखं करू, म्हणजे शिवशाह मंडळापासून प्रकाश भाऊंच्या घरापर्यंत। त्याचंही अजून आपल्याला कन्फर्मेशन येणं बाकी आहे, ते आलं की आपण ते नियोजन करू। नाही, पूर्वीच्यानं सांगितलं होतं की पूर्ण गावातनं करू, पालखी मार्गाने आपण करू असं म्हटलं होतं, पण ते थोडं त्यांनी त्याला ते नाही काल कॅल्चरमध्ये त्यांनी सांगितलं की ते आपण शॉर्ट करू। आणि त्यानंतर गुरुजींची आपण व्यवस्था केली ती राहण्याची, तिथं ते जातील प्रकाश भाऊंच्या घरी, थोड्या वेळ थांबून त्यांचा तिथं सत्कार करू। आणि तिथं सत्कार केल्यानंतर त्यांच्या जिथं आपण निवासाची व्यवस्था केली तिथं थांबतील। 24 तारखेला सकाळ 24 तारखेला दुपारी 1 वाजल्यापासून आपल्याकडे ही कथेची सुरुवात होईल। 24 ते 2 मार्चपर्यंत म्हणजे 7 दिवसाची आपल्याकडे कथा आहे। रोजचा कथेचा वेळ 1 ते 4 आणि शेवटच्या दिवसाची जी कथा असते सोमवारी जी 2 मार्चला कथा येईल ती सकाळी 8 ते 11 असणार आहे। पण ते आत्ता आपण जर का ह्याच्यामध्ये लिहिलं तर लोकांचं कन्फ्युजन होईल, म्हणून ते आपण आत्ता लिहिलं नाही 1 ते 4 1 ते 4 आणि गुरुजी मग त्यांच्या ह्याच्यामध्ये ते सांगतात आणि वेळोवेळी आपण ती सूचना देत राहू, म्हणजे त्या लोकांपर्यंत पोहोचल। कारण आत्ता आपण जर का 2 वेळ आणि 2 टायमिंग लिहिलं तर कन्फ्युजन होईल, म्हणून आपण ते लिहिलेलं आहे की शेवटच्या दिवशीची कथा 8 ते 11 असते आणि ती कथा झाल्यानंतर तो कार्यक्रम संपतो। रोजची कथा गुरुजीची झाल्यानंतर शेवटच्या 15 मिनिटामध्ये आरती केली जाते, ती एक आरती होते। आणि मग गुरुजी मध्ये त्यांच्या कथेच्या मध्ये काही कुणाचे आजार असतील काय असतील त्याच्यावरती काही उपाय ते त्यांच्या पद्धतीने सांगतात। अनेक त्यांचे भक्तजन ज्यांना काही उपाय केल्याने प्रचिती आलेली असते त्यांची पत्र गुरुजींकडे आलेली असतात। मग गुरुजी ती पत्र वाचून दाखवतात आणि समजा त्यांच्यापैकी कोणी भक्तगण इथं उपस्थित असतील तर मग त्यांना ते जागेवर उभे राहतात आणि शक्य असेल तर आपण त्यांना स्टेजवर गुरुजींकडे घेऊन जातो। ते गुरुजी तिथं त्यांचं जे शाल किंवा बेलपत्र त्यांना जे योग्य वाटेल ते देऊन ते दाखवतात त्यांचं। 1 ते 4 पूर्ण कथेच्या कार्यक्रमामध्ये कुणाचाही सत्कार, कुणालाही स्टेजवर बोलवणं, कुणाचंही भाषण हा काही प्रकार नसतो। फारच कोणी एखादं महत्त्वाचं व्यक्ती आलेत आणि त्यांना वेळ नसेल पूर्ण वेळ थांबायला तर तेवढे फक्त ऐन वेळेस प्रकाश भाऊ किंवा ती कमिटी आपण करू तेवढे निर्णय घेतील। 1 मिनिटाकरता स्टेजवर नेलं जातं मध्ये, गुरुजी त्यांना बहुमान करतात आणि शक्यतो नाही करणार, म्हणजे आपण याच्या 99% नाही त्याच्या व्यतिरिक्त मग कथेमध्ये मध्यम 1 ते 4 ह्या वेळेमध्ये बाकी कुणाचंही काही नसतं। कारण अजून टॉयलेटचं सेटिंग, पाणी पिण्याचं सेटिंग, ॲम्ब्युलन्स किंवा फायर ब्रिगेड यांना स्मूथली मूवमेंट झाली पाहिजे ती स्पेस, प्लस त्यांची जी कार्यालय असतात 1-2 त्यांची कार्यालय, आता आपलं स्वागत कक्ष, रजिस्ट्रेशन कक्ष, हे सगळं जाऊन जर का आपल्याकडे थोडीफार जागा वाटलं की ही स्पेस बऱ्यापैकी मोकळी आहे तर तिथेही आपण काही LED पॅनल लावायचं आपण ते पण नियोजन करू की जेणेकरून आलेल्या प्रत्येक भक्ताला अतिशय शांतपणे आणि व्यवस्थित सर्व कार्यक्रम दिसला गेला पाहिजे। या पद्धतीचं आपण नियोजन केलेलं आहे। भोजनाची जी व्यवस्था मागाशी मी सांगितल्याप्रमाणे जे इथं थांबतील त्यांच्या पुरतीच आपण भोजनाची व्यवस्था आत्ता ह्या शनिवारी आपला निर्णय आहे। जर का आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।